हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये. फ्रेंड्स, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, भारताचे कोणते पंतप्रधान पायलट होते? ऑप्शन ए राजीव गांधी, बी इंदिरा गांधी, सी नरेंद्र मोदी, डी मनमोहन सिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजीव गांधी. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1984मध्ये इंडियन एअरलाईन्ससाठी एअरलाईन पायलट म्हणून काम केले होते. प्रश्न दुसरा आहे, महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी बिहार, सी राजस्थान, डी गुजरात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पश्चिम भारतातील म्हणजेच गुजरातमधील पोरबंदर या गावामध्ये झाला होता. प्रश्न तिसरा आहे, कोणता जीव त्याच्या जिभेला हलवू शकत नाही? ऑप्शन ए साप, बी बेडूक, सी पाल, डी मगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मगर. मगर आपली जीभ हलवू शकत नाही कारण क्रॉक्समध्ये एक पडदा असतो, तो त्याची जीभ तोंडाच्या छतावर ठेवतो, त्यामुळे ते हलवू शकत नाही. त्यांच्या अरुंद तोंडांच्या बाहेर चिकटणे देखील अशक्य होते. प्रश्न चौथा आहे, कांगारूंचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखतात? ऑप्शन ए इराण, बी ऑस्ट्रेलिया, सी अमेरिका, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाला कांगारूंची भूमी असे संबोधले जाते. कांगारू हे मूळचे ऑस्ट्रेलियातील मार्सुपियल आहेत. या देशात कांगारूंच्या विविध प्रजाती देखील आढळतात, ज्यामुळे हे ऑस्ट्रेलियन वन्यजीव आणि लँडस्केपचे प्रतीक बनतात. कांगारू हे मूळचे ऑस्ट्रेलियाचेच आहेत. प्रश्न पाचवा आहे, मच्छीसोबत काय खाल्ल्याने शरीरावर पांढरे डाग येतात? ऑप्शन ए दही, बी तूप, सी दूध, डी वरील सर्व. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. दही, तूप, दूध किंवा दुधाचे अनेकही प्रकार खाल्ल्याने शरीरावर इन्फेक्शन होऊन पांढरे डाग येतात. प्रश्न सहावा आहे, भिजलेले बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए बद्धकोष्ठता, बी हृदयविकार, सी मधुमेह, डी कॅन्सर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हृदयविकार. हृदय आणि मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे बदामाचे सेवन करावे, त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. प्रश्न सातवा आहे, कोणत्या जीवाचे रक्त हे हिरव्या रंगाचे असते? ऑप्शन ए झुरळ, बी सरडा, सी साप, डी पाल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सरडा. सरड्याचे रक्त हे हिरव्या रंगाचे असते. प्रश्न आठवा आहे, जगातील सर्वात विषारी झाड कोणत्या देशात आढळतात? ऑप्शन ए पाकिस्तान, बी ऑस्ट्रेलिया, सी अमेरिका, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका. अमेरिका या देशात जगातील सर्वात विषारी झाडे आढळतात. प्रश्न नववा आहे, गर्भवती महिलांनी कोणते फळ खाल्ल्याने गर्भपात होतो? ऑप्शन ए सफरचंद, बी संत्री, सी पपई, डी किवी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी
पपई. गरोदरपणात पपई खाणे टाळावे, कारण त्यात आढळणारे पपेन आणि पेप्टिन एन्झाईम गर्भधारणेसाठी हानिकारक ठरू शकतात. पपईमध्ये कार्पन नावाचे एन्झाईम आढळते, ज्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते व गर्भपात देखील होऊ शकतो. प्रश्न 10वा आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त खजुराचे उत्पादन होते? ऑप्शन ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी राजस्थान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात. गुजरातमधील कच्छमध्ये 18,286 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या भागात खजुराचे उत्पादन हे सर्वाधिक होते. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.